तर मित्रांनो, आपण आलेलो आहे हॉटेल नैवेद्य प्युअर व्हेज थाळी। ही गुजराती राजस्थानी टाईपची प्युअर व्हेज थाळी आहे। कोल्हापुरातील प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा इतिहास पण खूप मजेदार आहे। इथं थाळी रेस्टॉरंट चालू केले ते गुजराती आणि राजस्थानी लोकांनी। आपल्या कोल्हापुरातील राजपुरुष, खवय्या अशा प्रकारची जुने थाळी व्हेज थाळीवाले जे हॉटेल्स होते ते खूप प्रसिद्ध होते। आणि त्याचबरोबर आता नवीन अशा गुजराती प्रकारच्या व्हेज थाळ्यांचे हॉटेल्स कोल्हापूरमध्ये एस्टॅब्लिश झालेले आहेत। त्यांची टेस्ट पण खूप जबरदस्त आहे आणि त्यांचे ऑथेंटिक क्वालिटी पदार्थ असतात। त्यामुळं अशा व्हेज हॉटेल्सना जेवायला खूप म्हणजे खूप मजा येते। टेस्टची भरपूर व्हरायटी आपल्याला घेता येते। नैवेद्य थाळीमध्ये आता आपण पाहूया की आपल्याला कुठले पदार्थ थाळीला सर्व होत आहेत आणि अशा अप्रतिम पदार्थांची टेस्ट आपण घेऊया। मी तर आता जेवण मागवतोय आणि आपण चालू करतोय। मी तुम्हाला सगळ्या पदार्थांचे रिव्ह्यू देणार आहे। पाहत राहा जर्नी विथ तुषार। वेलकम ड्रिंक आहे मॉकटेल, पुदिना आणि लेमनची टेस्ट आहे, मस्त वाटते, रिफ्रेशिंग ड्रिंक आहे। हे आपण अजून एकदा ट्राय करूया। जास्त स्वीट नाही आहे, प्रॉपर परफेक्ट ब्लेंड त्यांनी साध्य केलेला आहे। समोर दहीवडा आलेला आहे। दहीवडा एक ट्रॅडिशनल जबरदस्तच असतो। उडदाचा वडा आणि दह्यामध्ये डीप केलेला, मस्त टेस्ट आहे। कोशिंबीर सर्व झाले आपल्या समोर। ही चिंचेची चटणी आहे, मिरचीचा ठेचा आहे आणि ढोकळा आलेला आहे आणि हा समोसा आहे। मस्तपैकी खमण ढोकळा आणि स्टफिंग असलेला समोसा आहे, गरम गरम आहे। समोसाचं छोटं व्हर्जन आहे। पहिलं ढोकळा ट्राय करूया आपण। वाव, स्पंजी मस्त टेस्ट आहे। हे काय ते पालक पनीरची एक सब्जी आहे, भाजी आणि आलूची म्हणजे बटाट्याची भाजी आहे, छोलेची भाजी आहे। त्यानंतर आपल्याला सर्व झाले भेंडी। आपण घरात जशा बनवतो तशा एकदम साध्या व्हेजिटेबल्स आहेत, पण हे सिम्प्लिसिटी अशा गोष्टीत महत्वाची असते। हे काय स्वीट? हा मालपोहा आहे। वाव, मी खरं सांगू, मी मालपोहा कधी खाल्लेला नाही। म्हणजे याला आपण घरात बनवून खात असतो, पण मला माहित नाही हे ऍक्च्युअली कसं लागते। जिलेबी सारखी टेस्ट आहे। हे काय आहे? चने दाल का घसीला नाम आहे इसका। चने दाल का घसीला असं काहीतरी नाव आहे। हा पण पदार्थ मी पहिल्यांदाच बघायला पाहिजे। ही रेग्युलर व्हाईट करी आहे, ती थोडीशी आंबट असते आणि गोड असते। दह्याची कढी, दह्यापासून बनवतात ती, मस्त आहे। अंजीर हलवा स्वीट मध्ये डिश आहे आपल्याला, अंजीर हलवा। आता हे छोटा फुलका, त्यावरती तूप आहे आणि पुरणपोळी स्पेशल आज आहे। छोटी पुरण त्यावरती तूप सोडले। पुरणपोळी आणि तूप खायला जशी मजा येते ना, तशी मजा कशात नाही। पुरा हो गया क्या सर? स्वीट बाकी आहे क्या? स्वीट आले, शाही तुकडा। वाव, माझं सगळ्यात आवडतं स्वीट तर जबरदस्तच आहे। पण आता कुठल्या गोष्टीपासून सुरू करू? पुरी नको, पुरी खात नाही, मला जास्त तेलकट पदार्थ खायला आवडत नाही। पण फुलका एकदम सॉफ्ट आहे, मस्त गरम गरम आहे। छोले ट्राय करतोय मी, छोलेची टेस्ट पण मस्त आहे। जास्त तिखट नाही आहे फूड, हा ऍडव्हान्टेज आहे। मस्त सॉफ्ट फिलिंग आहे आणि सगळ्या मसाल्याची टेस्ट जिभेवरती फिरते। आता हा मी मिनी समोसा व्हर्जन जो आहे तो ट्राय करतोय। ऍक्च्युली
समोसासारखा लागतो काय बघतो. त्यानंतर मी ट्राय करतोय भेंडीची भाजी आणि फुलका. वाव, मस्तच. भेंडीची भाजी पण अप्रतिम आहे, छान लागली मला. आता मी ट्राय करतो यांची पुरणपोळी कशी लागते. पुरणपोळी हा तर महाराष्ट्राचाच आपलंच स्पेशालिटी आहे आणि आपल्यासारखी पुरणपोळी कोण बनवू शकत नाही. पण ह्या थाळी सिस्टीम स्टाईल मध्ये यांचे शेफ ते बनवतात का आपण बघूया. छान आहे, पण पुरण थोडं कमी आहे आणि थोडी कमी स्वीट आहे. जे आपण घरी बनवतो ती पोळी याच्यापेक्षा स्वीट जास्त असते आणि गुळाचं प्रमाण, पुरणाचं प्रमाण वगैरे भरपूर असतं. ट्राय करूया इथं पालक पनीर कोफ्ता. पालक आणि पनीरचा कोफ्ता आहे. ही टेस्ट मला खूप आवडली. एकदम प्रीमियम व्हेजिटेबल टेस्ट येते त्यामध्ये आणि एकदम सटल फ्लेवर आहे, जरा सुद्धा तिखट नाही. आता आपण ट्राय करूया आलू सब्जी, जे बटाट्याची भाजी आहे. यांची बटाट्याची रस भाजी आहे. ठीक आहे, टोमॅटो ग्रेव्ही मध्ये आहे. आता मी ट्राय करतोय करी, व्हाईट करी. वाव, मस्त आहे. दाट आहे, एकदम प्रीमियम करीची टेस्ट आहे. आणि मी शाही तुकडा, माझा सगळ्यात आवडतं स्वीट आहे, ते टेस्ट करतो थोडं. वाव, तुपात तळलेले ब्रेड आहेत आणि दाट बासुंदी आहे. मस्त शाही तुकड्यात. म्हणजे ही थाळी सगळ्या टेस्ट बर्ड्सना ती एवढं सुखावते. सगळ्या टेस्ट बर्डना इतकं अप्रतिम जेवण इथं मला टेस्ट करायला भारी वाटतं. मला दही वडा एक अजून पाहिजे. दही वडा घेतोय अजून, मला आवडला. तर मित्रांनो, आता मी पोळी आणि फुलक्यावर ताव मारलेला आहे आणि पोट माझं गच्च भरले, म्हणून मी थोडासा राईस घेतोय. हा यांचा पुलाव राईस आहे आणि सोबत व्हाईट राईस पण इथं मिळतो आणि खिचडी पण मिळते. खिचडी पण मी सर्व करून घेतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. आता मला इथे सर्व होते खिचडी. ही दाल मुगाची खिचडी आहे. बस बस बस. आणि हा पुलाव आहे. तूप टाका 2 बस. खिचडीवरती मग मी तूप घेतोय, इथं पण टाका. आणि तुपामध्ये आता आपण एका खिचडीचा घास घेऊया, प्लेन खिचडीचा. इथं स्वीट आहे, शाही तुकडा. आता आपण एका खिचडीचा एक घास घेऊया. मस्त आहे, म्हणजे सटल एकदम प्लेन फ्लेवर आहे खिचडीचा. आणि जशी खिचडी असते तशीच ऑब्विसली मस्त क्वालिटीची आहे. आता मी ट्राय करतो इथला मसाले भात, म्हणजे पुलाव राईस. त्यांनी इथं डिशचं नाव सांगितलं आपल्याला. पुलाव राईस मध्ये बीन्स आहेत आणि मटर पण आहे. वरणा जो आपण घरी वरणाच्या शेंगाची भाजी करतो ना, तसं वरणा त्याच्या राईस मध्ये आहे. वाव, पुलाव राईस पण एक नंबर आहे. एकदम मस्त टेस्ट आहे, अप्रतिम, मस्तच. आता मी परत एकदा या सगळ्या पदार्थांची नावं तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात कोणकोणते पदार्थ थाळीमध्ये आहेत ते सांगतो. ते आहे पालक पनीर आणि पनीरचे असे कोफ्ते यामध्ये होते. हे आहे आलू सब्जी. हे आहे छोले. ही
तुरडाळीची आमटी, आपली डाळ असते जी आपली, ती डाळ आहे. हे आहे व्हाईट करी, दह्याची करी असते, खूप मस्त टेस्ट असते. ते स्वीट मध्ये 3 स्वीट्स आहेत आपल्याकडं. एक स्वीट आहे ते शाही तुकडा आहे, दुसरा आहे मालपोहा, आणि हे या स्वीटचं नाव आहे अंजीर का हलवा, म्हणजे अंजीरचा शिरा आहे. आणि मी 2 राईस आता इथं घेतले, एक आहे दाल खिचडी आणि एक आहे पुलाव राईस. पुलाव राईसचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितला, अप्रतिम आहे. तर मित्रांनो, कोल्हापुरातील अशा चविष्ट आणि प्रीमियम रेस्टॉरंटच्या व्ह्यूजसाठी आणि रिव्ह्यूसाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल जर्नी विथ तुषार नक्की पाहत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझे व्हिडिओज नक्की पहा. मी या हॉटेलला ॲम्बियन्स, क्लीननेस, टेस्ट आणि सर्विंग सगळ्यासाठी मी 10 पैकी 10 मार्क देतोय. इतकं सुंदर, टेस्टी, अप्रतिम प्युअर व्हेज जेवण त्यांनी आपल्याला सर्व केलं. आणि असंच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ तुषारला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो नमस्कार, आत्ताच आपण जेवलो नैवेद्यम प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळीमध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली, ही थाळी अनलिमिटेड आहे. इथं कितीही तुम्ही कोणताही पदार्थ किती वेळाही का केवढाही मागवा, इवन स्वीट्स सुद्धा अनलिमिटेड आहेत. स्वीट्स पण भरपूर, इथं खूप सुंदर स्वीट्स होते. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया आणखी एका कोल्हापुरातील प्रीमियम रेस्टॉरंटचा रिव्ह्यू. माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि मला सबस्क्राईब करा.